वर्ध्यामध्ये महाविकास आघाडी शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे यांचा नामांकन अर्ज दाखल करायला चाललेले आहे। वर्ध्याच्या अनेकांतो साध्य मंदिर या परिसरामधून ही महारॅली या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो मोठा जनसमुदाय या ठिकाणी दिसून येतो आहे। आर्वी, आष्टी, कारंजा, हिंगणघाट आणि वर्धा या तालुक्यातून चांदूर जे आहे 6 मतदारसंघ जे आहे विधानसभेचे त्या मतदारसंघातून आहे। खुद्द शरद पवार जे आहे ते रॅलीच्या गाडीत बसलेले आपण मी दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी आपण पाहू शकतो शरद पवार त्यांच्यासोबत काँग्रेसचे दिग्गज नेते देखील या ठिकाणी आहे। स्वतः उमेदवार जे आहे ती उमेदवार देखील आपण पाहू शकतो। या ठिकाणी संपूर्ण प्रचंड प्रमाणात ही रॅली जी आहे आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो। ही संपूर्ण रॅली या ठिकाणी जनसमुदाय मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करीत या ठिकाणी केलं जात आहे। आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर जवळपास 1 ते 1.25 किलोमीटर पर्यंतची गर्दी वर्धा शहराचा या ठिकाणी दिसून येत आहे। काँग्रेसचे दिग्गज नेते, आम आदमी पार्टीचे दिग्गज नेते स्वतः या ठिकाणी आपण पाहू शकतो। संपूर्ण मोठ्या प्रमाणात जे आहे ते या ठिकाणी रॅली आपण पाहू शकतो। हे संपूर्ण एक्सक्लुझिव्ह दृश्य झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी आहे। मोठ्या प्रमाणातलं ही शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केलं जात आहे आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो। आणि महत्त्वाचं म्हणजे विदर्भाच्या 10 जागेंवर एकच जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाने मागितलेली आहे आणि त्यामुळं या जागेवर चुरशीची लढत होणार असं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे आता नामांकन अर्जात शक्ती प्रदर्शन करीत आपली उमेदवारी दाखल जी आहे ती उमेदवार अमर काळे करत आहे। मिलिंद आंटे, झी24 तास, वर्धा।